हॅलो हाय नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे ना? गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे। आणि कालचा व्हिडिओ आपला इथपर्यंत आला होता की मुलाची आई वगैरे, मुलाची आई आणि चुलती, तर ह्यांनी आंटी बोलतात कारण तुम्हाला सांगितलं सख्या बहिणी सख्या जावा आहेत आणि सख्खे भाऊ आहेत, तर सख्या भावांना सख्या बहिणी दिलेल्या आहेत, तर त्यामुळे ह्यांनी आंटी बोलतात। तर आंटी, मी पण आंटीच बोलते, आंटी आणि मुलाची आई। तर ह्या दोघी जणी म्हणजे चुलती आणि मुलाची आई हे दोघी जणी आल्या बघायला। ह्या बघायला येऊन झाल्यानंतर मग सर्व फायनल झालं आणि परत त्याच दिवशी आई वगैरे बघून गेल्यानंतर मग परत फोन आला की हो आम्हाला मुलगी आवडलेली आहे। आणि नंतर मग आमच्या इकडचे घर बघायला जाणार। घर बघायला म्हणजे आमचं स्वतःचं घर नव्हतं त्यावेळेस, आम्ही माझे सासरे पोलीसमध्ये होते, तर आम्ही पोलीस क्वार्टरलाच राहत होतो। तर असं एक प्रथा आहे आमच्याकडं की घर बघायला जातात। तर मग आम्ही गावाकडं वगैरे नाही गेले, आमचे फक्त इथंच राहत होते, त्यामुळे मग इथंच गेले। आणि तिकडच्यांनी पण इकडे यायचं, इकडच्यांनी तिकडे जायचं, तर असं। आणि मग मुलाकडच्यांनी काय त्यांच्या इकडचे कोण माणसं असतील त्यांना बोलवायचं, हुंडा वगैरे म्हणजे देण घेण काय किती द्यायचं ते सर्व ठरवायचं। फायनली तिकडचे सर्व इकडे ठरवण्यासाठी आले आणि हो नाही हो नाही हो नाही म्हणता फायनली सोयरीक झाली आणि हुंडा पण ठरला, सर्व झालं। आता मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये नाही सांगणार, शॉर्टकटमध्ये पटापट सांगून टाकते। तर सर्व झालं आणि तिथून फक्त 12 दिवसाचं अंतर, म्हणजे हुंडा ते ठरवून झाला। हुंडा 12 दिवसाच्याच अंतरामध्ये, फक्त 12 दिवसाच्या अंतरामध्ये ना साखरपुडा पण रेडी झाला। आणि झालं असं होतं की माझ्या वडिलांनी नेमकाच फ्लॅट घेतलेला, कारण म्हणजे रोड टच होता तो, तर फ्लॅट घेतलेला। आणि त्यांना माझ्या लग्नाबद्दलचं काहीच नव्हतं, कारण लग्न करायचंच नव्हतं, त्यामुळं पैशाची इन्व्हेस्टमेंट, कारण 2010 मध्ये आमचं लग्न झालं आणि 2010 मध्ये माझ्या वडिलांनी भरपूर असा महागाचा होता तो प्लॉट, मी किंमत नाही सांगणार पण भरपूर महागाचा होता त्यावेळेस। ते तेवढा मोठा प्लॉट घेतला, कारण तो 2000 स्क्वेअर फूटच्या पुढंच होता आणि शहरी भागाच्या ठिकाणी प्लॉट घ्यायचा म्हटल्यानंतर खूप महाग जातो, तुम्हाला तर माहितीच आहे। तर तो प्लॉट घेतलेला माझ्या वडिलांनी आणि नेमकं माझं इकडं जमलं आणि प्लॉट घेतलेला, त्याची पण रजिस्ट्री बाकी होती, तर त्याचा पैसा आणि हा पैसा कसा ॲड करायचा, मग रजिस्ट्री तर राहिलेलीच होती आणि एवढा मोठा हुंडा पण कसा द्यायचा, लग्न हुंडा आणि पैसा तर सर्व इन्व्हेस्टमेंट केलेला होता, कारण माझी जी पॉलिसी होती ती पण नंतर येणारी होती। तर मग वडिलांनी काय केलं की जो प्लॉट वडिलांनी घेतलेला होता तो त्यांनी नाही घेता, असंच प्लॉट डीलर म्हणूनच काम म्हणजे करतात माझे वडील आत्ता पण, तर त्यांनी काय केला, हा प्लॉट डायरेक्ट म्हणजे स्वतः नाही घेता, म्हणजे स्वतःच घेतला होता पण फक्त इसारावर हा प्लॉट पुढच्या व्यक्तीला दिला आणि डायरेक्ट रजिस्ट्री त्या पुढच्या व्यक्तीच्याच नावाने करून दिली। तर योगाने तेव्हाच्या काळात भरपूर असं म्हणजे 10 ते 15 दिवसातच भरपूर त्या प्लॉटमध्ये प्रॉफिट झालं। आणि खरी परिस्थिती म्हणजे मंगल कार्यालयाचा, भांड्या कुंड्याचा सर्व खर्च माझा त्या प्लॉटमध्येच निघाला। आणि हुंड्याची जी इन्व्हेस्टमेंट म्हणजे हुंडा जो द्यायचा होता तो तर मग प्लॉट अण्णांनी घेतलाच नाही, कारण मग तो प्लॉट हुंडा वगैरे यातच झाला। आणि माझ्या वडिलांनी कसं, त्यांना म्हणजे पहिलेपासून एक सवय आहे की पैसा जवळ आला की जवळ ठेवायचंच नाही, इन्व्हेस्ट करत राहायचं, शेतीमध्ये किंवा घरामध्ये, प्लॉटमध्ये, असं काय ना काय कुठं कुणाचं शेती वगैरे असेल तर ते विकत घेतात। तर असं झालं आणि मग त्यावेळेस तो प्लॉट दुसऱ्यालाच विकला अण्णांनी, नाही घेता स्वतः म्हणजे बिझनेस वगैरे किंवा काय असं धंदा वगैरे करण्याच्या पुढच्या पिढीसाठी अशा हिशोबाने घेतला होता, पण तो प्लॉट देऊन टाकला मग फायनली दुसऱ्यालाच। आणि अशा प्रकारे माझा हुंडा, काहीच पैशाची वगैरे काहीच अरेंजमेंट नसताना आई वडिलांनी फक्त मुलाचा स्वभाव वगैरे चांगला आहे आणि चांगल्या पोस्टवर मुलगा आहे म्हणून अण्णांनी म्हणजे माझ्या वडिलांनी
फक्त जमलं तर जमलं, नाही तर मग एवढं काय म्हणजे मुलीचं तर वय लग्नाचं म्हणजे हेच नव्हतं, लग्न एवढ्या लवकर करायचं काही ठरलेलंच नव्हतं. पण फक्त मुलगा चांगला आहे म्हणून, चांगला आहे आणि पोस्ट पण चांगली आहे म्हणून मग प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला. कसं असतं नशिबात एखाद्या वेळेस ज्या गोष्टी असतात त्या होतातच. तर कदाचित माझ्या नशिबातच असेल की म्हणजे लवकर लग्न होणं आणि त्यांच्या पण लग्न नशिबातच असेल मी, कारण एवढ्या मुली बघून फिरून मी भेटणं, कारण आता कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही, पण मलाच माहिती आहे. माझ्या सख्ख्या चुलत मामाची मुलगी पण हिने बघितलेली आणि माझ्या म्हणजे आमच्या गावातल्या पण 2-3 मुली बघितलेल्या, आणि जेवढे परभणीत आले का तिथल्या आमच्या आजूबाजूच्या मुली पण, आमच्या ओळखीच्या मुली 4 मुली बघितलेल्या ह्यांनी. तर असं म्हणजे माहिती आहे आम्हाला की हा मुलगा इथं बघायला आलेला होता म्हणून. बाय चान्स आणि नशीब असतं तर नशिबाच्या पुढं कोणी जाऊ शकत नाही. छान मुली. तर माझ्या चुलत मामाचा मुलगा, चुलत मामाची मुलगी, तर तिचा पण नवरा PSI साहेब आहे आता, आणि तिला ना म्हणजे तिलाच बघायला आले होते हे. तर आम्हाला असं बघितल्यानंतर म्हणजे आठवतं की हे इथं बघायला आलेले, आणि खरंच भरपूर साऱ्या मुली बघितल्या, खूप साऱ्या मुली बघितल्या ह्यांनी. तर काय माहिती माझ्यासोबत निदान यांचं होणार असेल लग्न म्हणून, म्हणजे कुठली मुलगी आवडत नसेल किंवा मग काही मुलीमध्ये काही असं होत असेल. तर अशा प्रकारे हुंडा वगैरे झाला, सुपारी फुटली आणि त्यानंतर 15 दिवसानंतर साखरपुडा. तर साखरपुडा कसा झाला, साखरपुड्याला कोण आलं, कोण नाही आलं, तर हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर साखरपुडा माझा कसा झाला, आणि फक्त 15 दिवस पण नाही, फक्त 12 दिवसाचा फरक आहे आमच्या लग्न म्हणजे जेव्हा सोयरीक जमली आणि म्हणजे सोयरिकीपासून हुंडा फक्त 12 दिवसामध्ये माझ्या वडिलांनी सर्व अरेंजमेंट केली, आणि 12 दिवसात आमचा साखरपुडा झाला. आणि तिथून पुढं साखरपुडा झाल्यानंतर तिथून पुढं खूप कमी दिवसांनी लगेच आमचं लग्न पण झालं. तर ही स्टोरी कंटिन्यू ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत जावा. तर चला, साखरपुडा कधी झाला, केव्हा झाला आणि कसा झाला, तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.